निवडणूक आयोगाकडनं आरोप खरं तर आरो जे आहेत त्यांनी पहिलंच कबूल केलं की माझ्याकडनं चुकी झाली. निवडणूक आयोगाचा नियम असा आहे की स्क्रुटनी चालू व्हायच्या आधी जमा झालेले फॉर्म हे डिस्प्ले करायचे असतात आणि मग त्याच्यावर स्क्रुटनी चालू होते, मग लोक ऑब्जेक्शन घेतात. मुळात मॅडम सगळ्यात पहिल्या तिथेच चुकल्या. जे 11 वाजता स्क्रुटनीच्या आधी जे फॉर्म लावायचे होते ते त्यांनी 3:30 वाजता लावले. याचा अर्थ पहिल्या नियमाचं त्यांनी पालन केलं नाही आणि म्हणून या सगळ्या वाद सुरू झाल्या. त्यांचं असं मत आहे आम्ही ॲफिडेव्हिट त्यांनी नंतर मला आणून दिला पण तो आम्ही लावायला विसरलो. एवढी मोठी अधिकारी असं कसं म्हणू शकतो की आम्ही लावायला विसरलो? आणि त्यातूनच हा सगळा वाद सुरू झाला. आमचं म्हणणं आहे की संध्याकाळी 4:30 वाजता हा ज्यावेळेला वाद सुरू झाला त्याच्यानंतर मॅडमची मुलगी आतमध्ये आली आणि ती एक फाईल घेऊन आली. अशी एका लेडीजने तक्रार केली, ती मागे उभी आहे. त्या फाईलमध्ये आम्ही विचारलं काय होतं तर त्या म्हणाल्या नाही मला माझं डिप्रेशनच्या औषधांची फाईल होती तर ती औषधं आणायची होती म्हणून ती फाईल आणली होती. मी म्हटलं मॅडम ते व्हॉट्सअपवर का मागवलं नाहीत तुम्ही? 2 मिनिटात आलं असतं. तर त्यावेळेला मॅडम गप्प झाल्या. याचा अर्थ याच्यात कुठेतरी खूप मोठा घोळ आहे. सीसीटीव्ही फुटेज हे जोपर्यंत चेक होत नाही तोपर्यंत आज सकाळी काय घडलं हे कोणालाही कळणार नाही. खरं तर आमचं मत आहे हे तिन्ही उमेदवार बाद झाले पाहिजे कारण चुकीच्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी केल्यात. आमचा एक उमेदवार आहे त्याला एकच दाखला द्यायचा होता आणि तो दाखला द्यायला त्याची बायको बरोबर 10:30ला इथे आली पण ज्यावेळेला ती 10:30ला आतमध्ये आली त्यावेळेला सगळी लोक नाश्ता करत होती पण ती पण बिचारी तिथे बसली. आणि 11:05ला ज्यावेळेला सगळी लोक टेबलवर जाऊन बसली तेव्हा ती गेली आणि तिने दिलं. त्यावेळेला ती म्हणते नाही 11:05ला आलात. अहो पण ती महिला त्या हॉलमध्ये 10:30लाच आली ना. जर एखादी महिला 10:30ला हॉलमध्ये आले तर तिचा फॉर्म ग्राह्य केला पाहिजे. आणि छोट्या छोट्या कारणांमुळे या लोकांनी अनेक लोकांचे फॉर्म उडवले आणि या लोकांना एवढे निरंक लिहिणं गरजेचं आहे नाही तर तात्काळ तो फॉर्म बाद होतो आणि यांच्यावर कुठलीच कारवाई नाही. याचा अर्थ जाणून बुजून आरो नेमले गेले. तुम्हाला आठवतंय का आम्ही एक मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चात आमची एकच मागणी होती की निवडणूक जो अधिकारी आहे तो अतिशय महत्वाचा आहे, भ्रष्ट अधिकाऱ्यांना देऊ नका. आणि त्याचा परिणाम आम्ही आज भोगतो. आजची घडलेली घटना ही चुकीची आहे आणि याच्या बाबतीत सौरव राव यांना आम्हाला उत्तर द्यावं लागेल. आम्ही राजन विचारे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांना भेटू. आज सकाळचे सर्व सीसीटीव्ही फुटेज हे चेक करावेत आणि ज्या मॅडमनी चूक केली 11 वाजताच्या आधी जे काही फॉर्म डिस्प्ले करायचे होते ते कायद्याने लावले नाहीत म्हणून त्यांच्यावर FIR दाखल व्हावी अशी मागणी आम्ही